आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका आहे. त्यामध्ये आपण कोन आणि कोनाचे प्रकार यावरील कोन कोनाचे प्रकार, त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार, चौकोन चौकोनाचे प्रकार या तिन्ही घटकावरील आपण संभाव्य प्रश्न म्हणजे थोडक्यात भूमितीवरील संभाव्य प्रश्न आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS व इयत्ता 3री 4थी MTS BTS 5वी 6वी सैनिकी स्कूल या शालेय स्पर्धा परीक्षांच्या सर्व विषयाचे लाईव्ह तासिका आम्ही घेतो. यामध्ये ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळी सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. काटकोन त्रिकोण ABC मध्ये कोन C 90 अंश, लेंथ ऑफ AC म्हणजे बाजू AC 5 सेमी आणि लेंथ ऑफ BC म्हणजे बाजू BC 12 सेमी, तर लेंथ ऑफ AB किती पहा. काटकोन त्रिकोण म्हणते, काय म्हणते त्यानं, काटकोन त्रिकोण. हा काटकोन त्रिकोण आहे. हा काय आहे, काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण. या काटकोन त्रिकोणामध्ये कोन C अँगल C 90 डिग्री म्हणजे कोन C हा 90 अंशाचा आहे. कुठं आहे हा 90 अंशाचा, म्हणजे हा काटकोन इथं आहे. किती आहे, 90 अंशाचा आहे. बरोबर आहे. तर मग आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, तर लेंथ ऑफ AC हा इथं काय दिलेला आहे, हा C म्हणजे हा काय असेल इथं AC किती आहे म्हणतंय 5. त्याच्यानंतर BC म्हणजे हा B इथं आहे. बरोबर आहे. हा BC आहे इथं. BC किती दिले आहे, हे 12. काढा का म्हणलं AB. आलं का लक्षात. कसं कसं केलं आपण, प्रश्नामध्ये दिलेला आहे की हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्यांनी कोन C 90 अंशाचा म्हणजे काटकोन त्रिकोणामधला कोन या ठिकाणचा 90 अंशाचा असतो. बरोबर आहे. मग याला आपण काय दिलं, हा 90 अंशाचा आहे इथं दिलेला आहे 90 अंशाचा, म्हणून याला नाव दिलं C. त्याच्यानंतर आपल्याला A आणि B दोन नावं द्यायची होते. मग A इथं दिला, लेंथ ऑफ AC हे AC 5 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ BC 12 सेंटीमीटर. तर मग आपल्याला AB काढा म्हणले. आता AB कसं काढायचं, तर काय आहे माहिती आहे का, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. हा 2021ला असा प्रश्न आला होता. पायथागोरस च्या प्रमेयानुसार काय आहे, त्याचं एक सूत्र आहे. काय, पायथागोरसने एक त्रिकुट तयार केली होती. कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पायथागोरसच्या त्रिकुटानुसार किंवा प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग, कर्णाच्या वर्गाची जेवढी लांबी असते तेवढीच लांबी पायाचा वर्ग अधिक उंचीच्या वर्गाची दोघाची मिळून असते. मग या ठिकाणी हा काय आहे, ही उंची आहे. हा पाया आहे. हा काय आहे, पाया आहे. हा काय आहे, कर्ण आहे. आणि ही काय आहे, उंची आहे. लक्षात ठेवा. काटकोन त्रिकोणामध्ये पाया कुठं असते, उंची कुठं असते. मग आपल्याला आता सूत्र तर माहिती आहे.
मग हे कर्ण काय ए बी, हे ए बीचा वर्ग बरोबर पाया काय आहे सी बी, किंवा बी सी करा, ह्याला सोपं जातं वाचायला, बी अगोदर घ्या, सी सी बी केलं तरी काही हरकत नाही, बी सीचा वर्ग अधिक उंची ए सी, ए सीचा वर्ग. मग हे आपल्याला माप दिलेले आहेत, ए बी दिले आहे, हे ए बी काढायचं आहे, बी सी किती दिले आहे 12, हे 12चा वर्ग अधिक ए सी 5, 5चा वर्ग. मग 12चा वर्ग आपल्याला या ठिकाणी 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. 12चा वर्ग किती 144, ए बीचा वर्ग बरोबर 144 अधिक 5चा वर्ग 25. मग ए बीचा वर्ग बरोबर हे 4 आणि 5 किती झाले 9, हे 4 आणि 2 किती झाले 6, 169. आता आपल्याला हा 169 कशाचा वर्ग आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 169 कशाचा वर्ग आहे, मग हे वर्गमुळामध्ये ए बी बरोबर 13, हे सॉरी वर्गमुळामध्ये घेतल्यामुळे इथे 169 राहील आणि ए बी बरोबर 13. ए सी कशात दिले सेंटीमीटरमध्ये, बाजू कशात दिले ए सी आणि बी सी सेंटीमीटरमध्ये, म्हणून हे सुद्धा काय येईल सेंटीमीटर, म्हणजे 13 सेंटीमीटर हे आपलं उत्तर येईल. आलं का लक्षात, का परत एक वेळेस सांगायचे सांगा. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग, पायथागोरसनं असे त्रिकूट तयार केलेत कोणते 5, 12, 13 हे त्रिकूट आहे, म्हणजे 3 संख्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यापैकी एका संख्येचा जो काही वर्ग असेल त्याच्या बरोबरीनं राहिलेल्या 2 संख्येच्या वर्गाची बेरीज येते. समयक, वाघ, पगारे, चला गवई व्हेरी गुड, सर्वप्रथम उत्तर. युवराज, अथर्व, डोळे, भगवान काळे, ओम भगवान काळे, शीतल गोरे, समृद्धी. चला छान, बऱ्याच जणांनी योग्य उत्तर दिले. सर्वांचे नावं आपल्याला वाचणं शक्य नाही. सुदर्शन वाघ, सूर्यवंशी, अभिजित गोरे. आलं का लक्षात. चला मग पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न काय आहे, काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोन पी 90 अंशाचा जर लेंथ ऑफ पी क्यू म्हणजे बाजू पी क्यू 24 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ पी आर 10 सेंटीमीटर, तर रेख क्यू आरची लांबी काढा. पहा, म्हणजे इथं काय दिलंय, कोन पी हा 90 अंशाचा आहे म्हणते, काटकोन त्रिकोण आहे हा पी क्यू आर, त्याच्यामध्ये बाजू पी क्यू 24 सेंटीमीटरची दिले आणि बाजू पी आर 10 सेंटीमीटरची दिले, तर क्यू आरची लांबी काढा. तर पहा, आपण या ठिकाणी एक काटकोन त्रिकोण काढू. हा काटकोन त्रिकोण आहे, कोणता आहे हा पी क्यू आर आहे. मग पी 90 अंशाचा दिले म्हणजे हा काय आहे 90 अंशाचा आहे, हे इथं पी बरोबर आहे, हे पी इथं 90 अंशाचा. पी क्यू म्हणजे आपण काय करू, इथं क्यू घेऊ, हे पी क्यू किती दिले 24, त्याच्यानंतर इथं आर घेऊ, हे पी आर किती दिले 10, पी आर किती दिलेला आहे 10. हे आपण पहा कशा प्रकारे आपण हे केलेलं आहे हे लक्षात घ्या. त्याचा कोन 90 अंशाचा ज्या ठिकाणी दिलेला आहे तिथं आपण नाव दिले सर्वप्रथम, पी हा 90 अंशाचा आहे म्हणून इथं हा कोन काटकोन त्रिकोणामध्ये इथला कोन 90 अंशाचा आहे बरोबर आहे, म्हणून इथं आपण ह्याला नाव दिलं पी. त्याच्यानंतर क्यू, मग आपण घड्याळाच्या दिशेने किंवा त्याच्या विरुद्ध दिशेने कसंही नाव द्या, इथंही क्यू दिले तरी चालतं, काय हरकत नाही, उत्तर बरोबरच येतं. मग हे क्यू दिलं इथं, पी क्यू 24, हे 24 पाया 24 आणि पी आर, हे पी आर उंची. तुमच्या लक्षात आलं का, हे काय आहे उंची आहे, हे का आहे काटकोन त्रिकोणामधला हा कर्ण आहे आणि हा का आहे तर पाया आहे, हा का आहे पाया आहे, हे कर्ण आहे.
मग आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय आहे पायथागोरस प्रमेय? काय म्हणते? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग मग आता इथं पाया किती आहे? 24. 24चा वर्ग अधिक उंची किती आहे? 10. 10चा वर्ग. कर्ण वर्ग बरोबर 24चा वर्ग अधिक 10चा वर्ग. आता तुम्हाला वर्ग माहित असला पाहिजे. 24चा वर्ग किती आहे हो? 576 अधिक 10चा वर्ग किती आहे? 100. आता समजा एखाद्याला जर वर्गच माहित नाही तर मग तो वर्ग कसा काढायचा? तर पहा, त्याच संख्येनं गुणल्याच्या नंतर जो काही गुणाकार येतो तो त्या संख्येचा वर्ग असतो. बरोबर आहे. 24 चोक 96 ला 6 हातचे 9. 24 दुनी 48. 48 आणि 9 57. 576 आलं. 48 आणि 9 किती झाले? 57. किती आलं? 576. मग 576 अधिक 100 म्हणजे काय झालं? हे 676. आता आपल्याला 676 कशाचा वर्ग आहे तर ऐन वेळी आपल्याला आठवणा गेलं. तर त्यावेळेस काय करायचं? पहा, मी इथं करून दाखवतो तुम्हाला. हे 576चे अवयव पाडायचे. अवयव तर पाडता येते तुम्हाला. 2 जर भाग घातलं तर 2 दुनी 4, 1 उरला 17 झाले, 2 8 16, 1 उरला 2 8 16. परत 2 भाग घाला 2 1 2 2 चोक 8, 2 चोक 8. परत 2 भाग घाला 2 7 14, 2 दुनी 4. 2 भाग घाला 2 त्रिक 6, 1 उरला 2 सकम 12. 2 भाग घाला 2 1 2 1 उरला 2 8 16. 2 भाग घाला 92 18. परत 3 भाग जातो 3 त्रिक 9, 3 1 3. मग या 2 2च्या जोड्या बनवा. या 2ची एक जोडी, हे 2 घेतलं गुणिले या 2ची एक जोडी, समान असलेल्याच्या जोड्या घ्यायच्या. या 2ची एक जोडी, एक घेतलं त्याच्यातलं जोडीतलं. या 2च्या एका जोडीतून एक घेतलं. या दोघाच्या जोडीतून एक घेतलं. म्हणजे 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 त्रिक 24. आलं का? सॉरी, आपण 576चा वर्ग काढलाय. आपल्याला 676चा वर्ग काढायचा होता. म्हणजे तुम्ही 676 जरी असं अवयव पद्धतीने लिहिलं तरी तुम्हाला ते 26, त्याचं हा 26चा वर्ग आहे. म्हणजे कर्ण किती आला? कर्ण बरोबर 26. कर्ण का आहे? आपल्याला इथं QR, रेख QR, हे QR बरोबर 26 सेंटीमीटर. QR बरोबर 26 सेंटीमीटर. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. युवराज, व्हेरी गुड. सर्वप्रथम उत्तर ऋतुराज काळे, कांबळे, पगारे, अथर्व, मनवर, खानजोडे, डोळे, कृष्णा, शीतल गोरे, यादव, खंदारे, धुमाळे, वेदांत धर्मे, अभिजित गोरे, नैतिक. छान. चला, बऱ्याच जणांनी दिले. सर्वांचे नावं वाचणं हे आहे शक्य नाही. गायमुखे, काळे पाटील, सय्यद, भिसाडे, सवने, मस्के, निकम. आलं का लक्षात? म्हणजे हा पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला कधी कधी काय दिलं असते? कर्णाचा वर्ग दिला असते, कर्ण दिलेला असते, पाया दिला असते, उंची काढा म्हणते. काही वेळेला काय केलं असते? कर्ण दिलेला असते, उंची दिलेला असते आणि त्याचं काय करा म्हणते? पाया काढा म्हणते. बरोबर आहे. तर पहा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चला, आपण काय करू? हाच प्रश्न आता पहा. हाच प्रश्न कसा दिलेला असतो ते पाहू आपण.
हाच प्रश्न आपल्याला काय दिलेला असतंय, काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन P 90° जर लेंथ ऑफ PQ बरोबर 24 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ QR बरोबर 26 सेंटीमीटर, तर लेंथ ऑफ PR बरोबर किती? तर लेंथ ऑफ PR बरोबर किती पहा. काटकोन त्रिकोण PQR मध्ये कोन P कोन P कोन P 90° आहे म्हणते. मग काटकोन त्रिकोण काढा. इथं काढला काटकोन त्रिकोण. हा काय म्हणते 90° आहे. काय आहे ह्याला नाव P. मग इथं Q दिलं, इथं R दिलं. पुढं काय म्हणते PQ 24 सेंटीमीटर, हे PQ 24 सेंटीमीटर, QR 26 सेंटीमीटर, हे QR 26. मग हे काय काढा म्हणले आपल्याला, उंची काढा म्हणले. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र का आपलं, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग काय दिले, कर्ण काय आहे QR 26, 26चा वर्ग, पाया किती आहे 24, 24चा वर्ग, अधिक उंची दिले का नाही, उंची काय आहे आपल्याला PR काढा म्हणले, हे PRचा वर्ग. मग 26चा वर्ग 676 बरोबर 24चा वर्ग 576 अधिक PRचा वर्ग. मग आपल्याला PRचा वर्ग काढायचे म्हणून ह्यालाच इकडे ठेवू. हे 576 इकडे अधिक आहे, इकडे येऊन काय होईल ते वजा होईल. 676 वजा 576. मग 676 मधून 576 गेले, किती राहिले 100 बरोबर PRचा वर्ग. आता 100 कशाचा वर्ग आहे, 10चा वर्ग आहे, सर्वांनाच माहिती आहे. म्हणून PR बरोबर 10 सेंटीमीटर. आलं का लक्षात. उंची काढा म्हणलं होतं, कधी पाया काढा म्हणतंय, कधी कर्ण काढा म्हणतंय. कशाही पद्धतीनं हा प्रश्न येऊ शकतो. तिन्हीपैकी आपल्याला कर्ण, पाया आणि उंची तिन्हीपैकी एक काढा म्हणते, 2 दिलेला असते आणि एका कोणाचं माप दिलेलं असते. किंवा सरळ सांगितलेलं असते, काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू 24 सेंटीमीटरचे एक काटकोन त्रिकोण आहे, त्याला नाव दिलेलं असते. किंवा सरळ प्रश्न असा येतो, काटकोन त्रिकोण, एका काटकोन त्रिकोणामध्ये त्याची एक बाजू 24 सेंटीमीटरची आहे, दुसरी बाजू 26 सेंटीमीटरची आहे, तर तिसरी बाजू काढा. आलं का लक्षात. चला, अशाही पद्धतीने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका त्रिकोणाच्या 3 कोनांची मापे अनुक्रमे 2x, 4x आणि 7x अधिक 11 असे आहेत. तर सर्वात मोठ्या कोनाचे माप काय पहा. एका त्रिकोणाच्या 3 कोनाची मापे अनुक्रमे 2x एका कोनाचं माप आहे, 4x एका कोनाचं माप आहे आणि 7x अधिक 11 दुसऱ्या कोनाचं माप आहे. तर सर्वात मोठ्या कोनाचे माप काढा. काहीच अवघड नाही. 7x अधिक 11 जरी दिलं तरी आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती आहे, 180° असते. बरोबर आहे, 180° असते. मग काय काय दिलेत, हे 2x अधिक 4x अधिक हे 7x अधिक 11 हे काय आहेत, तिन्ही कोनाचे माप दिलेत. मग ह्याची बेरीज किती असते, 180°. म्हणून 2x अधिक 4x अधिक 7x अधिक 11 आपण ह्याची बेरीज केली. बेरीज करा, हे 2x अधिक 4x आणि 7x ची बेरीज करा. 7 आणि 4 11, 11 आणि 2 13, 13x बरोबर हे 180. हे काय करा, 11 इथं अधिक होतं तिकडे नेऊन वजा करा. 180 मधून 11 गेले, हे 13x बरोबर 180 मधून 11, 10 मधून 1 गेला 9 राहिला, 7 मधून 1 गेला 6, 169.
69. मग x बरोबर 169 भागिले 13 भागिले काय झालं इथं x सोबत 13 काय होतं गुणाकारामध्ये होतं, पुढं जाऊन काय झालं ते बिचारं भागिले झालं. मग 169ला 13 × 13 13 × 13 3 उरले 13 × 39. x ची किंमत काय मिळाली 13. आता x ची किंमत जर तुम्हाला 13 मिळाली तर त्याचे जे 3 कोण आहेत, पहिला कोणता आहे 2x, हे 2 गुणिले 13 13 दुनी 26. दुसरा काय आहे 4x 4 गुणिले 13 13 चोक 52. तिसरा काय आहे 7x अधिक 11, मग 7 गुणिले 13 x ची किंमत ठेवली अधिक 11 13 सत्ती 91 अधिक 11 91 अधिक 11 1 आणि 1 2 9 आणि 1 10 102. एकाचं माप काय मिळालं आपल्याला 26 अंश, दुसऱ्याचं 52 अंश, तिसऱ्याचं 102 अंश. मग सर्वात मोठा कोणता आहे तर 102 जे मोठा आहे ते, म्हणून उत्तर काय आलं 102 अंश. सर्वात मोठ्या कोणाचं माप काय आलं 102 अंश आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रवीण गवई, काळे, युवराज, कृष्णा, पगारे, यादव, नरखेडकर, मनवर. चला छान. चला काही जणांनी एक्सचीच किंमत काढली. इथं एक्सची किंमत काढून आपल्याला तिथं ठेवायची सर्वात मोठ्या कोणाचे माप म्हणजे तिन्ही कोणाचे, कारण की वेळ कमी आहे, प्रश्न जास्त आहेत, आपल्याला आणखी पुढचे घटक घ्यायचे आहेत. एकाच घटकावर ही तिसरी तासिका आहे. बाजूच्या आकृतीमध्ये बाजू AB बरोबर बाजू BC, तर माप कोण A बरोबर किती पहा. काय म्हणतंय बाजूला एक आकृती दिली, आलं का लक्षात. मग ही आकृती दिल्याच्या नंतर इथं काय आहे त्रिकोण ABC आहे आणि कोण B हा काटकोन आहे. काय आहे काटकोन आहे, म्हणजे तू किती अंशाचा आहे 90 अंशाचा आहे दिलं इथं, बरोबर आहे. आणि बाजू AB आणि बाजू BC, हे बाजू AB आणि बाजू BC काय आहे समान आहे, समान आहे. इथं बरोबर दिले, इथं सुद्धा चिन्ह दिले, हे सारखे आहे, दोन्ही समान मापाच्या आहेत. मग समान बाजूच्या समोरील जे कोण असतात ते समान मापाचेच असतात. आता या ठिकाणी आपल्याला काय आहे त्रिकोणाच्या, आता कोण A आणि कोण C हे दोन्हीही समान मापाचेच आहेत. आपल्याला कोण माप कोण M कोण A म्हणजे माप कोण A ची किंमत काढायची, म्हणजे A ची जेवढी असेल तेवढीच, कारण की याच्या समोरचा हा कोण आणि याच्या समोरचा हा कोण. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती आहे 180 अंश. मग त्याच्यापैकी एक दिले आपल्याला माप हे 180, म्हणजे या ठिकाणी काय आहे पहा माप कोण A अधिक माप कोण C अधिक माप कोण B बरोबर 180 अंश. आलं का लक्षात. हे तिन्ही कोण हे ABC. मग आता या ठिकाणी आपल्याला काय दिले माप कोण A अधिक माप कोण C, माप कोण B चं दिले 90 बरोबर 180 अंश बरोबर 180 अंश. मग माप कोण A अधिक माप कोण C बरोबर 180 वजा 90. 180 मधून 90 गेले 90 राहिले आणि हे दोन्हीही समान आहेत. दोन्ही बी काय तर समान आहेत, म्हणजे A चं माप जेवढं असेल तेवढं C चं आहे. आपल्याला माप कोण A चं काढा म्हणले, म्हणजे माप कोण A बरोबर 90 भागिले 2, म्हणजे 2 न जर भागलं तर 2 चोक 8 1 उरला 2 पंचे 10, म्हणजे माप कोण A 45 अंशाचा असेल आणि माप कोण C हा सुद्धा 45 अंशाचा असेल. पहा 45 आणि 45 किती झाले 90 आणि हे इथले 90 180 झालं, म्हणजे माप कोण A हा किती अंशाचा असेल 45 अंशाचा असेल. आलं का लक्षात. चला
पुढचा प्रश्न आपलं, काटकोन एका काटकोन त्रिकोणाच्या लघुकोनांची मापे 4:5 या प्रमाणात असतील तर ती मापे कोणती? पहा, एक काटकोन त्रिकोण आहे, एका आहे काटकोन त्रिकोण आहे, त्यांची माप काय म्हणते 4:5 या प्रमाणात आहेत. पहा, काटकोन त्रिकोणाच्या लघुकोनाची मापे 4:5 या प्रमाणात असतील तर ती मापे कोणती? हा काटकोन त्रिकोण, हे काटकोन, याला नाव देऊ ABC. मग या ठिकाणी हा 90 अंशाचा हा तर काटकोन आहे. मग राहिलेला ए आणि सी हे काय आहेत? ए कोण ए व हे माप कोण ए व माप कोण सी हे काय आहेत म्हणते त्यानं? लघु कोण आहेत आणि त्याचे प्रमाण दिले 4:5. मग त्याची समान पट जर आपण x जर घेतली तर हे 4x अधिक 5x बरोबर, किंवा हे 90 बी धरा, ह्याच्यात अधिक 90 बरोबर 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180. मग हे 4x अधिक 5x बरोबर 180 वजा 90, हे अधिक होतं पुढे जाऊन वजा झालं. मग हे 9x, 4x अधिक 5x किती झाले? 9x. 9x बरोबर 90. मग x बरोबर 90 भागिले 9, 9 1 9, 9 1 9 आणि 0, म्हणजे तुम्हाला x ची किंमत काय मिळाली? 10. बरोबर आहे. मग x ची किंमत जर 10 मिळाली तर आपल्याला प्रमाण 4:5 दिले. मग 4x बरोबर 10 चौक 40, 5x बरोबर 10 5 50, x ची किंमत मिळालेली आहे आपल्याला, म्हणजे 40,50. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. लघुकोन जे 2 आहेत त्यांची माप काय असतील तर 40,50, 4:5. एवढं सगळं करत बसण्यापेक्षा हे समजावं तुम्हाला म्हणून मी सर्व हे केलं आहे. ह्याला शॉर्टमध्ये जर सोडवायचं असेल, त्रिकोणाचा एक कोण तर काटकोन आहे, प्रश्नातच दिले काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे एक कोण काटकोन आहे, राहिलेले 2 कोण लघुकोन आहेत. बरोबर आहे. मग 180 मधून 90 गेले, 90 राहिले, त्या 90ला ह्या दोघाची बेरीज करा, 4 आणि 5 9, त्यानं भाग घाला, 10 येते, 10 चौक 40 आणि 10 5 50. कधी कधी तुम्हाला 50,40 पण देते पर्याय, पण ते येत नाही कारण की प्रमाण 4:5 दिले. म्हणजे 4:5 म्हणजे 10 चौक 40 अगोदर येणार आणि 10 5 50 नंतर येणार. आलं लक्षात? चला, वेळ कमी आहे, चॅट वाचत बसणार नाही, आय एम सॉरी, कारण की आपल्याला खूप सराव घ्यायचा आहे. एकाच घटकावर आपल्याला जर 3-3 4-4 दिवस चालले. एका त्रिकोणाच्या कोनांची मापे 3x अंश, 4x अंश, 2x अंश याप्रमाणे आहेत तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल? पहा, विशाल कोन, लघु कोन, विषमभुज त्रिकोण आणि पर्याय 2 व 3 बरोबर. तर पहा, आपण काय करू, त्याची समान पट बरोबर x मानू. मग हे 3x अधिक 4 ऑलरेडी तिथे दिले याचे, 2x बरोबर 180, 4 आणि 3 7 आणि 2 9, 9x बरोबर 180, x बरोबर 180 भागिले 9, 9 1 9, 9 2 18 0. x ची किंमत काय आली? 20. x बरोबर 20. आलं का लक्षात? मग आपल्याला 3x, हे 3x, 4x आणि हे 2x. 3x म्हणजे 30 दुनी 60, 4x म्हणजे 20 चौक 80 आणि 2x म्हणजे 40. 60 आणि किती झाले? 40, 100 आणि 80. सर, मला जर तुमचं शिकवणं खूप आवडतं तर तुम्ही चला, कोणी लाईक करत नाही, चला लाईक करा. तर मग आपल्याला तिन्ही कोणाचे माप मिळाली, एकाचं 60 आहे, एकाचं 80 आहे, एकाचं 40 आहे. मग आता विशाल कोन त्रिकोण म्हणजे काय? 90 अंशापेक्षा जर मोठा असेल एखादी कोण त्याच्यातला
व 180 पेक्षा लहान, तर ते कोण असेल? विशाल कोन त्रिकोण असेल, विशाल असेल तो. बरोबर आहे. मग ह्याच्यात कुठला दिसू लागलाय का तुम्हाला? 90 पेक्षा मोठा नाही, येणार नाही. त्याच्यानंतर काय म्हणतंय? लघुकोन त्रिकोण. लघुकोनाची व्याख्या काय? 90 पेक्षा लहान, 90 अंशापेक्षा लहान जर असेल तर तो काय आहे? लघुकोन त्रिकोण आहे. म्हणजे या ठिकाणी सगळेच हे काय आहेत? लघुकोन आहेत. 90 पेक्षा लहान आहेत. कुणी 60चा आहे, कुणी 80चा आहे, कुणी 40चा आहे. बरोबर आहे. मग हे आपल्याला उत्तर येऊ शकतं. पुढचा पर्याय बघू. विषमभुज त्रिकोण म्हणजे त्याच्या तिन्ही बाजू कशा येतात? भुज दिले बरं का तिथं. विषमभुज त्रिकोण म्हणजे त्याच्या तिन्ही बाजू काय येतात? वेगवेगळ्या येतात. आलं का लक्षात? विषमभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू त्याच्या काय आहेत? वेगवेगळ्या आहेत. पर्याय चौथा काय आहे? पर्याय 2 व 3 हे काय आहेत? बरोबर आहे. आलं का लक्षात? मग इथं पर्याय काय येते? तर आपल्याला लघुकोन त्रिकोण येते. 2 व 3 काय येणार नाही? इथं तिन्ही कोणाचे माप वेगवेगळे आहेत, पण त्याच्या बाजू समान असू शकतील. त्याच्या बाजू काय असतील? विषमभुज, सॉरी आपल्या हे येणार नाही. पर्याय 2 आणि 3, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. त्याच्या बाजू काय? हे कोण हे असल्यामुळे त्याच्या बाजू वेगवेगळ्या असतील. म्हणजे विषमभुज त्रिकोण पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे उत्तर, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न काय आहे? दिलेल्या कोणांच्या जोड्यापैकी कोटी कोणांची जोडी कोणती? दिलेल्या कोणांच्या जोडीपैकी कोटी कोणांची जोडी कोणती? काल आपल्याला कोटी कोणावर आपण बरेचसे प्रश्न पाहिले होते. कोटी कोणावर आपण बरेचसे प्रश्न पाहिले होते. तर त्या ठिकाणी कोटी कोण कोणाला म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. पहा, अगोदर आपण काय करू? दिलेल्या कोणांच्या जोड्यापैकी कोटी कोणांची जोडी कोणती? कोटी कोणाची जोडी कोणती? का आहे? ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असते. कोटी कोण कोणाला म्हणायचं? ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्या दोन कोणांना किंवा त्यांना परस्परांचे कोटी कोण असे म्हणतात. कोटी कोण असे म्हणतात. त्यांना परस्परांचे कोटी कोण असे म्हणतात. मग आता इथं कोणाची बेरीज 90 आहे? 113 आणि 67 करा बेरीज. 113 आणि ही 113च 90च्या पुढे चालले. मग येईल का ते? नाही. तरी तुमच्या ह्याच्यासाठी मी बेरीज करतो. 7 आणि 3 10 ला 0, हातच्याला 1, 7 आणि 1 8 ही 180. हे सरळ कोणाची जोडी आहे? ही सॉरी पूरक कोणाची जोडी आहे? ही दोन पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. कोटी कोण आहे का ते? कोटी कोण काय म्हणते? 90 अंश असली पाहिजे दोघांची बेरीज. 46 आणि 44, 46 अधिक 44, 6 आणि 4 10 ला 0, हातच्याला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9, 90 अंश. हे आहे कोटी कोणाची जोडी, पर्याय क्रमांक 2. हे तर 246 आणि 114 360 ला जातं. हे वर्तुळाचं माप असतं 360. हे येईल का? नाही. 90 आणि 180 हे 270 होते. हे येईल का? पर्याय क्रमांक 4 नाही. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न. काटकोन त्रिकोणात काटकोन वगळता इतर दोन कोणांची बेरीज किती? पहा,
काटकोन त्रिकोण आहे, काटकोन वगळता काय म्हणते, काटकोन त्रिकोणात काटकोन वगळता इतर दोन कोणांच्या मापाची बेरीज किती? इतर दोन कोणांच्या मापाची बेरीज. हा का आहे, काटकोन आहे. याचं माप किती? काटकोनाचं माप फिक्स आहे 90 अंश. मग आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश. मग आता ही 180 मधून काटकोन 90चा वगळा, 180 मधून 90 गेले 90. मग इतर दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असते दादा? 90 अंश. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2 आलं. चला, बऱ्याच जणांचं आलंय, छान. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? चल, लक्षात येतात का प्रश्न? पुढचा प्रश्न आहे, एका चौकोनाचे कोन 3:4, 4:5, 5:6 या प्रमाणात आहेत, तर त्या चौकोनाच्या कोनांची मापे अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या पर्यायात आहेत? चौकोनावरचा प्रश्न आहे हा. तर आपल्याला हे माहिती आहे. काय माहिती आहे? चौकोनाच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज किती असते? 360 अंश असते. किती असते? 360 अंश असते. मग त्याचं प्रमाण दिले 3:4, 4:5, म्हणजे हे 3:4, 4:5 आणि 5:6. मग समान पट त्याची काय करा? समान पट बरोबर x माना. बरोबर आहे. म्हणजे हे 3x, 4x, 5x आणि हे 6x. आलं लक्षात? मग 3x अधिक 4x अधिक 5x अधिक 6x बरोबर 360 अंश. बरोबर 360 अंश. बेरीज करा. 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18x बरोबर 360. x बरोबर 360 भागिले 18, 18 18, 18 2 36. x ची किंमत काय आली? 20. x ची किंमत काय आली? 20. मग आता आपल्याला 3x, 4x, 5x आणि 6x. 3x म्हणजे 20 त्रिक 60, 4x म्हणजे 20 चोक 80, 5x म्हणजे 20 पंचे 100, 6x म्हणजे 20 संग 120चे. म्हणजे ही 60 अंशाचा, 80 अंशाचा, 100 अंशाचा आणि 120 अंशाचा. मग काय येईल उत्तर? उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. 60, 80, 100 आणि 120. 60, 80, 100 आणि 120 हे पर्याय येतील. त्याचं उत्तर हे येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, वेळ 3 मिनिट आहेत आणि 3 प्रश्न आहेत. म्हणजे हा घटक आपल्याला या ठिकाणी संपतो. सोपे प्रश्न आहेत. 70 अंश मापाच्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती? कोटी कोनाचे माप काय असते? 90 अंश. मग इथं 70 अंश मापाचा कोटी कोण दिलाय. मग हे 90 वजा 70 बरोबर 20 अंश. कोटी कोणाची व्याख्या माहित आहे? ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 असते का? नाही, 90 अंश असते. पूरक कोणाची असते 180. आलं? काय अवघड आहे? पुढचा प्रश्न 1 सेकंदात सुटतो. आत्ताच ह्याचं उत्तर मी सांगितलं होतं थोड्या वेळाखाली.
ज्या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्पराचे कसले कोन म्हणतात? ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. काय म्हणतात? परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. उत्तर काय येतंय? पर्याय क्रमांक 1 पूरक कोन. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 1 परस्परांचे पूरक कोन. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. इमोजी टाकू नका. पुढचा प्रश्न पूरक कोनावरच आहे. 135 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप काढा. पूरक कोनाच्या एका कोनाचं माप 135 अंश दिले तर दुसऱ्या कोनाचे माप काढायचं. मग काय आहे? ज्या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्यांना परस्पराचे पूरक कोन. म्हणजे हे 180 दोघाचं असते, त्याच्यातून 135 वजा केलं. सुरेश जंगले, इमोजी टाकू नको बाळा, बाळा म्हणून सांगतो तुला. सकाळी सकाळी उद्धार करून घेऊ नका नावाचा. मग काय झालं? 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 7 मधून 3 गेले, 4 राहिले, 1 गेला 0. म्हणजे काय उत्तर आलं? 45 अंश हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 45 अंश. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, लाईक केलं नाही तुम्ही, लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.